अगदी मी जातोय गिरिजाताई कीर यांच्याकडे. गिरिजाताई, पहिल्यांदा मी तुमचं अभिनंदन करतो. तुम्ही एक उमेदवार आहात, तुम्हाला शुभेच्छाही देतो तुमच्या या निवडणुकीसाठी. पण मला तुम्हाला विचारायचं आहे, दोन तरुण लेखकांचं काय मत आहे तुम्ही ऐकलत? अशा संमेलनाचं तुम्हाला कशासाठी अध्यक्ष व्हायचंय? काय झालंय की खूप वेळेला अंधाराची बाजू पुढे आणली जाते. या गोष्टीला चांगलीही बाजू आहे. दोन गोष्टी इथे एकत्र घुसळल्या गेल्या आहेत. एक म्हणजे मुठभर लोकांच्या हाती संमेलन आहे. हा जो पवार साहेबांनी दावा केलाय तोच मला पटत नाही. म्हणजे एका मुठभर लोकांच्याकडून काढून ते दुसऱ्या मुठभर लोकांच्या हातात दिलं की त्यांचं समाधान होणार आहे का? हे किती चुकीची बाजू आहे. आणि पुन्हा अमुक कवी निवडले, अमुक लेखक निवडले, अमुक विचारवंत निवडले, हा दोष तुम्ही साहित्यिकांना कसा काय देता? जे कोणी निवडणारे असतील त्यांना तुम्ही हा प्रश्न विचारा. हे एक. आणि संमेलनाच्या दोन बाजू आहेत. एक बाजू अशी की संमेलनातली वैचारिक बाजू, आणि दुसरी बाजू म्हणजे त्या संमेलनाच्या अनुषंगानं येणाऱ्या इतर गोष्टी. आता मांडव आला, जेवणावळ आली, येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचा खर्च आला, थाटमाट आला, डामडौल आला. आता इथे प्रश्न येतो की हे सगळं हवं आहे का नको आहे? आणि हे जर नको असेल तर ते तुम्ही काढू शकता. संयोजक ते ठरवू शकतात, महामंडळ किंवा साहित्य संस्था ते ठरवू शकतात. पण याचा दोष तुम्ही साहित्यिकांना किंवा संमेलनाला देऊ नका. आता एक लक्षात घ्या की इतके लाखो लोक एकत्र येतात, आणि नुसते लोक नव्हे, त्या साहित्यिक आहेत, विचारवंत आहेत, लेखक आहेत, संपादक आहेत, प्रकाशक आहेत. कोट्यवधी रुपयाची पुस्तकांची खरेदी होते. हे सगळं तुम्ही मोडीत काढणार? अहो, मोडीत काढणं सोपं असतं, घडवणं कठीण असतं. जो मनुष्य आकार देत असतो ना त्याला अनेक अंगानं विचार करायचा असतो. आता हे मला मान्य आहे की सुरुवातीची संमेलनं आणि आत्ताचं संमेलन याच्यामध्ये महद अंतर पडलंय. पहिली संमेलनं ही एखाद्या हॉलमध्ये व्हायची, वैचारिक देवाणघेवाण व्हायची, चर्चा व्हायची. मान्य आहे मला की विचारधन हाती लागायचं, पण हाही विचार केला पाहिजे की हे धन एका मुठभर विचारवंतांच्यातच फिरत राहायचं. याच्या पलीकडे आम जनतेपर्यंत ते पोचायला हवं असेल तर वैचारिक घुसळण व्हायला हवी. अहो, थोडंसं हीण येणार म्हणून सोनं सगळं आपण फेकून देतो का? हे किती चुकीचं आहे. हा विचारच चुकीचा आहे. त्यामुळे आपण नेहमी म्हणतो की पॉझिटिव्ह विचार करा, निगेटिव्ह करू नका. आणि संमेलनाची सुरुवात झाली की मुळात आधी न न न घंटा वाजवायला सुरुवात होते. आणि मुळात मला हे म्हणायचं आहे की हा जातीयवाद आणायचा कशाला? तुम्ही हे लक्षात घ्या की ही मराठी अस्मितेची वर्षप्रतिपदा आहे. एवढे लोक आनंदाने एकत्र येतात, भेटतात, मराठीत बोलतात, मराठी विचार मांडतात. मराठी विचार चांगले, वाईट, बरोबर, चूक हे तुम्ही मग ठरवा ना. पण मांडू द्या, बोलू द्या, त्यानं व्यक्त होऊ द्या, आणि व्यक्त होणं जनसामान्यापर्यंत पोचू द्या. हे सगळं एवढं चाललेलं असताना आपण याची दुसरीच बाजू फक्त लक्षात का घ्यायची? आपण याची नकारात्मक बाजू का लक्षात घेतो? गिरिजाताई, मी येतो तुमच्याकडे. संजय पवार, उत्तर द्या. गिरिजाताईंनी काही प्रश्न ठेवलेत तुमच्या पुढे. त्यांचं असं म्हणणं आहे, हा जनतेचा उत्सव आहे, याला विरोध का करता? नाही, मुळात तो जो उत्सव म्हणतात ना, तर तो मला असं वाटतं की अलीकडे जे स्वागताध्यक्ष निवडले जातात ते पर्यंत राजकारणी असतात आणि गर्दी जमवण्याचं काम ते करत असतात. मला असं म्हणायचं नाही की सर्वसामान्य वाचक तिकडे येतच नाही, कारण त्यांना पुस्तकं खरेदी करायची एक संधी मिळते त्यामुळे येतोच. परंतु मुळामध्ये ज्यासाठी तो उत्सव किंवा ते संमेलन केलं जातं त्या साहित्याविषयी किंवा त्या साहित्यिकांच्या सन्मानाविषयी काय केलं जातं, म्हणजे जर आनंद यादवांच्या वेळी जर त्याच्या अध्यक्षाशिवाय ते संमेलन होत असेल तर मला असं वाटतं यासारखी लाजिरवाणी गोष्ट कुठली नाही. म्हणजे तुम्ही करता का? म्हणजे मग अध्यक्ष निवडता कशाला? आणि त्याचं पुस्तक अत्यंत दडपशाहीने बंद केलं गेलं किंवा बाजारातनं प्रकाशकांनी मागे घ्यायला लागलं, आणि तेव्हा कुठल्याही साहित्यिकांनी कुठलीही भूमिका घेतली ना, लेखकाने घेतली, आणि त्याच्या अध्यक्षतेशिवाय संमेलनही पार पडलं. मग एकूण कुठल्या साहित्याबाबत आणि कुठल्या दर्जाबद्दल आणि कशाबद्दल बोलतायत? आणि त्यांनी जो जातीयतेचा मुद्दा काढला की जातीयता आपण आणायची कशाला, तर ती आणावी लागते याच्यासाठी कारण त्याचे संदर्भ आहेत.
त्या संदर्भाशिवाय कोणीही बोलत नाही आणि तुम्हाला इतक्या चटकन ते सामाजिक संदर्भ विसरता येणार नाहीत. म्हणजे मुलींना सुद्धा शिक्षणाचे अधिकार नव्हते आणि याच पुण्यात सावित्रीबाईंना काय पद्धतीने हे करावं लागलं आणि आज त्या सावित्रीबाईंच्यामुळेच गिरिजा किरी आज संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत राहू शकल्यात. तर आपण ही सामाजिकता विसरून कसं चालेल, ही जातीयता विसरून कसं चालेल. म्हणजे हा सगळा इतिहास विसरायचा आणि केवळ आज आपली जे काहीतरी एक संमेलन होत आहे आणि मग त्यात हौशे गौशे नवशे आणि ते सगळ्यांचं एक हे होत आहे. मी एका संमेलनात बघितलं होतं की शाळेतली मुलांना असं आणि मुलं मांडवावर आपल्या जो दिसेल त्याच्या मागे कोण स्टेजवर उभा होता त्याच्या मागे ते हे घ्यायला फिरत होते. तर अत्यंत अशा पद्धतीचे वेगवेगळे म्हणजे जे स्वागताध्यक्ष हल्ली जे लागतात ते याच्यासाठी लागतात की तो जो खर्च, ती जी गर्दी जमवणे असतं आणि त्याचे काय सगळं असतं. आणि दुसरं एक असं असतं की जी गर्दी जमली जाते, लाखांची गर्दी म्हणतात, तर मुळामध्ये असं असतं की अनेक वर्षांनी अनेक ह्याच्यानंतर अंतराने कुठल्या तरी गावामध्ये जेव्हा संमेलन होतं तेव्हा त्यानिमित्ताने त्या गावात एक काहीतरी मोठा कार्यक्रम असतो. त्या उत्सुकतेपायी, त्या एक नवलाईपायी पण अनेक तिकडे लोक येतात. म्हणजे ती सगळीच काही साहित्याच्या विराने प्रेरित आणि ह्याच्याने आलेली असतात असंही नाही. वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने असतात. साहित्य संमेलनात नाटकं ठेवतात, साहित्य संमेलनात अमिताभ बच्चन सारखे माणसं लागतात. ह्या सगळ्या क्लुप्त्या कशाला लागतात? मग जर 1,00,000भर लोक तुमच्याकडे येतात तर मग तुम्हाला सचिन तेंडुलकर पण कशाला हवा असतो? ह्या सगळ्या कृत्या लागतात कशाला? तुमचं केवळ साहित्यावर प्रेम करणारे लोक येतात का तिथे? किंवा मग राजकीय लोक का लागतात? त्यांचे संजय कार्यकर्ते पवार का तुम्ही ठोस लागतात? मुद्दे मांडलेत आणि आपल्या सोबत दाकरू सोमण आहेत. नमस्कार. हे सगळं ऐकल्यावर तुम्हाला जर दडपण आलंय. तुम्ही संमेलनाचे संयोजक आहात ठाण्यातल्या, हो, बरोबर. पण त्यांनी जे विचारलंय म्हणजे माझा पहिला प्रश्न आहे की 2 कोटी रुपये खर्च करून करण्या इतकं हे संमेलन महत्वाचं आहे का? नंबर 2, संजय पवार जे म्हणतात की स्वागताध्यक्ष जे असतात की ते राजकारणी असतात. म्हणजे फक्त ठाण्याला दोष देण्याचं कारण नाही. ठाण्याला मला असं वाटतं महापौर अशोक वैती जे आहेत ते स्वागताध्यक्ष आहेत. मला तुम्हाला विचारायचं आहे, तुम्ही लेखक आहात पण खरं सांगा, हे जे अशोक वैती जे आहेत हे स्वागताध्यक्ष साहित्य संमेलनाचे असणार, साहित्याच्या व्यासपीठावर असणार. या माणसाने 4 पुस्तकं वाचली आहेत का? खरंच साहित्यावर प्रेम केलंय का? मला तुम्हाला विचारायचंय. मग अशा माणसांना साहित्याच्या व्यासपीठावर का चढू द्यायचं? अगदी पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो. स्वागताध्यक्ष हे आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करणारे अध्यक्ष असं म्हटलं जातं, स्वागताध्यक्ष. आता महापौर हे ठाणे शहराचे पहिले नागरिक आहेत म्हणून स्वागताध्यक्षपद त्यांना मिळणे स्वाभाविक आहे. पण असा काही नियम नाहीये. असा नियम नाही, पण आम्ही मंडळींनी असं ठरवलं संयोजन समितीने की महापौर हे प्रथम नागरिक आहेत आणि त्यांना हा मान द्यायला पाहिजे की सर्व लेखकांचं, साहित्यप्रेमींचं स्वागत त्यांनी करावं. आणि ह्याच्यामध्ये काही गैर असे मला वाटत नाही. ते राजकारणी म्हणून नव्हे, ठाणे शहराचे प्रथम नागरिक म्हणून त्यांना हा मान दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये काही गैर नाही. या निमित्ताने 4 पुस्तकांचा त्यांना तरी स्पर्श होईल. नाही, असं नाही. हे बघा, एक सांगतो मी, ह्याच्यामध्ये साहित्य प्रेमी म्हणतो आपण, साहित्यिक प्रेमी आणि साहित्यिकांचे प्रेमी असे पहिले नागरिक ठाणे शहराचे म्हणून हा मान दिलेला आहे. दुसरी गोष्ट, दर्जा घसरलाय का? कसला दर्जा घसरलाय? की विषयांचा दर्जा घसरलाय की व्यवस्थापनाचा दर्जा तिथल्या साहित्य संमेलनाचा घसरलाय? परिसंवाद जे होतात ते अगदी ठोकळेबाज असतात. आता मला एक सांगायचंय, ठाणे शहरातून आता जे संमेलन होत आहे 25, 26, 27 डिसेंबरला, आम्हाला ही चांगली चर्चा ऐकायला मिळते. ही चर्चा की ज्याच्यातून आम्हाला मार्गदर्शन मिळत आहे. आम्ही एक वेगळा इतिहास घडवू, एक वेगळा विचार महाराष्ट्राला देऊ की ह्या संमेलनाच्या द्वारे की असंही संमेलन होऊ शकतं, जिथे आत्ताच जे विषय निघाले तसे निघणार नाहीत आणि जे सर्व समावेशक असेल. कारण ठाणे हे ठाणे शहराचंच नाही, ठाणे जिल्ह्याचं असं यजमानपद मिळालेलं आहे. त्यामुळे आदिवासी संस्कृती इथे त्याचं दर्शन घडावं, त्यांना सुद्धा आनंद मिळावा, सर्व समावेशक असं हे साहित्य संमेलन व्हावं आणि तो उद्देश आमचा आहे. आणि एक आदर्श संमेलन घडवून द्यावं की आत्तापर्यंत झालेलं नाही, आत्तापर्यंत ज्या वाईट गोष्टी झाल्या त्या सगळ्या बाजूला करून चांगल्या गोष्टी घ्यायच्या. आणि एक महत्वाची गोष्ट, आता लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. पूर्वी एवढ्या अपेक्षा नव्हत्या साहित्य संमेलनातून, आता त्या अपेक्षा वाढलेल्या आहेत आणि त्या वाढत्या अपेक्षा पूर्ण करण्याचं काम ठाण्यात हे साहित्य संमेलन करील असं मला वाटतं. ठाण्यात काही वेगळं घडेल असं दाकरू सोमण सांगतायत.